आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा। कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो। अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी विष्णुदासा भाविकासी। कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो। नामा मने असावे तयाचे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग। कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो। समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभम, जगन निहित पाणी मंडनम मंडनाना। तरुण तुलसी माला गंधरम गंधनेत्रम, सदे धवलहसम विठ्ठलम चिंतयामि। पांडुरंग करू प्रथम नमन हो, पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन हो। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। दूसरे चरण संताचिया, 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 दूसरे चरण संताचिया। हरि बोल। संत कृपा दान करता विस्तारू हो, त्यांच्या कृपादाने करता विस्तारू। त्यांच्या कृपादाने करता विस्तारू, त्यांच्या कृपादाने करता विस्तारू, करता विस्तारू, करता विस्तारू। पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, जोडोनिया कर चरणी ठेवीला माथा, चरणी ठेवीला माथा। परिसा विनंती माझी पंढरी नाथा, परिसा विनंती माझी पंढरी नाथा। हे जोडोनिया कर चरणी ठेवीला माथा, ठेवीला माथा। प्रतापी विनंती माझी पंढरी नाथा, प्रतापी विनंती माझी पंढरी नाथा। चरणी ठेवीला माथा, परिसावी विनंती माझी पंढरी नाथा। हे जोडोनिया कर चरणी ठेवीला माथा, प्रतापी विनंती माझी पंढरी नाथा, नाथा। मनोजवम मारुत तुल्य वेगम, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपदे शरणं। हे दुःख भंजन मारुति नंदन,
दुख बंदन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार वारंवार नमो तुकया सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला करुणाकरा दयाला करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लागलो हो पावन झालो चराचर हे करुणाकरा दयाला करुणा दयाला करुणा करा दयाला हे तुमचा अनुग्रह लाधलो झालो चरण ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लादलो झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी हॅलो ही संत मंडळी सुखी असो विठाला विठ्ठल 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 अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आज कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग 13व्या शतकामध्ये ज्यांनी कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ केला असे पंढरीश परमात्म्याचे लाडके भक्त लाडके संत ज्यांनी ज्या संताच्या हाताने नैवेद्य खावा दूध प्यावं अशा संत शिरोमणी नामदेवराय यांच्या गाथ्यातला मागणी प्रकरणातला अभंग आजच्या सेवेसाठी निवडला विठ्ठला आजची कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्वांना ज्ञात असलेले शांतीनगर मध्ये शांतीनगर पुरते मर्यादित नसणारे परभणी जिल्ह्यापुरते
फक्त मर्यादित नसलेले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांची ख्याती आहे असे हरिभक्त परायण मृदंगाचार्य युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण मंगेश महाराज राऊत यांचा जन्मदिवस आणि महाराज या जन्मदिवसाचं औचित्य साधून आमचे अरुण महाराज पांचाळ परमार्थ प्रेमी व्यक्तिमत्व या ठिकाणी परमार्थातला एक बंधू आहे आणि त्यांचा वाढदिवस आहे, त्यांचा जन्मदिवस आहे आणि निव्वळ भगवंताच्या चरण कमलावर सेवा अर्पण करणारे मंगेश महाराजांचा वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने काहीतरी आपण केलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे असे आमचे अरुण महाराज पांचाळ यांनी सहज बोलून गेले, महाराज आपल्याला कीर्तन रूपी सेवा करावी लागणार। म्हणलं काय हरकत नाही, कुठं? म्हणले मंगेश महाराजांचं वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आपल्याला कीर्तन ठेवायचं आहे। मला काही अडचण नाही, उलट मला आनंद वाटला की ज्या कुटुंबाचं सर्वस्व आयुष्य आतापर्यंत ज्यांनी भगवत भक्तीमध्ये घातलं आणि त्या भगवत भक्तीचा परिणाम त्या कुटुंबामध्ये 2 रत्न जन्माला आले महाराज। हरिभक्त पारायण मंगेश महाराज नावाचं एक रत्न आणि मनोज महाराज राऊत नावाचं रत्न या दाम्पत्याच्या घरी जन्म घेतलं आणि त्यापैकी मंगेश महाराजांचा आज वाढदिवस महाराज आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा विठ्ठला अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही फोन करावा की मंगेश महाराज आमच्या नगरामध्ये मृदंग वाजवण्यासाठी कुठल्या प्रकारचा विचार न करता सहज उपलब्ध होणारे आणि म्हणून आमच्या जय जिजाऊ भजनी मंडळ जिजाऊ नगर जिंतूर रोड सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे। तथा शांतीनगर मधले सर्व भगवत प्रेमी असणारे मंगेश महाराजावर प्रेम करणारे सगळेच जण या कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित आहेत महाराज। विशेष करून आमचे हरिभक्त पारायण संतोष महाराज उमरीकर यांनी सहज फोन केला, महाराज आम्हाला कळलं नाही काय नाही आणि डायरेक्ट बॅनर टाकला आम्हाला तुम्ही। म्हणले काय हरकत नाही आम्ही यायलोत, म्हणले आम्ही एकटेच येईन तर आमची पूर्ण शाळाच घेऊन आलो तुमची आणि चिल्ले पिल्ले मस्त भगवंताच्या नाद ब्रह्मावर तालावर आपल्या पावल्या खेळण्याचा प्रयत्न करतात आणि हे खरं आजच्या काळामध्ये गरज आहे महाराज। आज मिरवणुकीमध्ये बरेच जण आपल्या नृत्य करत असतील पण कीर्तन रूपी मध्ये अशा प्रकारचे नृत्य करणारे मुलं आणि तेही या वयामध्ये आणि ह्या वयामध्ये हा आनंद घेतात महाराज। तरना भाग्यवंता तरना भाग्यवंता तरना भाग्यवंता तरना भाग्यवंता नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात तरना भाग्यवंता तरना भाग्यवंता नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात तरना भाग्यवंता तरना तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात। या तरुणाने कुठं नटायला पाहिजे या अशा हरी कीर्तना हरी जागरामध्ये। तसं शांतीनगर मधलं सुद्धा तरुण मंडळ फार भगवत भक्तीचं जीवन जगणारे महाराज। या कॉलनीतला सप्ताह डोळ्याचं पार न फेडणारा सप्ताह असतो आणि त्या सप्ताहाचं पूर्ण नेतृत्व इथले तरुण मंडळी करतात। दुसरीकडे डीजे वाजला तर हे जाणारे तरुण मंडळ नाही, कीर्तनाचा मृदंगाचा टाळाचा जयघोष झाला तर आनंदाने उडे मारणारे। कसं गायनाचे उरे गायनाचे उडे आपुली आचंदे गायनाचे उडे
कोण नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी रंगी महाराज अशा हरी कीर्तनामध्ये आमचे चिमुकले ठेका धरतात महाराज. कोणतीही गोष्ट महाराज या मुलांच्या आईवडिलांचं काहीतरी आदल्या जन्माचं पुण्य होतं म्हणून आज हरी कीर्तनामध्ये नाचायलेत. यांच्या आईवडिलाचं प्रेम असल्या कारणानं म्हणून संतोष महाराजांची शाळा त्यांनी पकडली महाराज. नाहीतर काही आईवडिलांचे मुलं कुठं नसतात तुम्हाला माहित आहे, सांगायची गरज नाही. पण ह्या कैवल्याची मूर्ती असणारे आमचे बालगोपाळ या हरी कीर्तनामध्ये गाजर, आणि तेही कोणाच्या कीर्तनामध्ये आज ज्यांचं अभिष्ट चिंतन आहे, ज्यांना आपलं आयुष्य पूर्ण परमार्थामध्ये खर्च केलं, त्यांच्यामध्येही नाचतात महाराज. असं काय काय वाटेल, बसलेला सुद्धा वाटेल यांच्यासोबत आपणही नाचावं. इतका आनंद ह्या भगवत भक्तीमध्ये आहे. आजच्या ह्या सेवेसाठी आमचे मनोज महाराज आनंदुरे आजे आनंदुरे आनंदुरे आजे आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे सभय अभ्यंतरी सभय अभ्यंतरी अवघा प्रेमानंदुरे सभय अभ्यंतरी सभय अभ्यंतरी अवघा प्रेमानंदुरे आनंदुरे आजे आनंदुरे आनंदुरे आजे आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे हरि आनंदुरे महाराज. हा आनंद तुम्ही किती कोटी रुपये द्या भेटणार नाही. तो आनंद जर पाहिजे असेल तर इथं यावं लागल, हरी कीर्तनात यावं लागल. अहो जगाचा मालक सुद्धा या सुखा कारणे देव वेडावला या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला हा वैकुंठ सोडून संत सदनी राहिला या सुखाकारणे देव वेडावला या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून देव संत सदनी आला महाराज. आणि या संत रूपी असणारे हे कुटुंब काकांच्या जीवनामध्ये मारुतराव महाराजांची सेवा घडली म्हणून त्यांच्या कुटुंबामध्ये हे रत्न जन्मले महाराज. संताचे पाय लागल्याशिवाय भाग्याचा उदय होत नाही. ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय भाग्याचा उदय जोडी संत पाय ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय भाग्याचा उदय हरि बोल ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय संत पाय भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. या कुटुंबाच्या जीवनामध्ये संत महात्म्याची सेवा घडली आणि 2 रत्न जन्माला आले. त्यापैकी मंगेश महाराजांचा आजचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या कीर्तनारूपी सेवेसाठी अभंग माझ्या नामदेवरायांचा निवडला महाराज. आज महाराज नामदेवराय पांडुरंग परमात्म्यासमोर एक मागणं करतात. काय कशाची मागणी? अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा. माझ्या
जे हरीचे दास आहेत त्या हरीच्या दासाला अकल्प आयुष्य लाभो अशी मागणी करतात. तुमच्या समोर प्रश्न पडला असेल, संत हे कधी मागतच नाही, मग आज मागणी करतात. तुळसी करतल कर करे, कर पर करतल ना करे, जिस दिन करतल कर करे, उस दिन मरण भले, असे म्हणणारे संत मग आज मागणी करतात कसे? महाराज, संत मागणी देवासमोर देवाच्या राऊळामध्ये जाऊन कधीच मागणी करत नाहीत. ते एवढी साधना करतात, एवढी भक्ती करतात, देवाला त्यांच्या घरी जावं लागतं, संताच्या घरी जावं लागते. म्हणून नामदेव महाराज कधी देवासमोर गेले आणि मागणी केली अशातला प्रकार नाही. देवच त्यांच्या घरी आले. माझ्या ज्ञानोबरायानं साधना एवढी केली आणि अलंकापूरमध्ये माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. पाठीमागेच माझा विठेवरचा मालक उभा आहे. माझ्या देहू निवासी असणारे श्रीमंत तुकोबारायांची दर्शन घेतलं, त्याच्या पाठीमाग माझ्या भगवंताचं दर्शन होते महाराज. पैठण निवासी असणारे नाथ बाबा यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर विजयी पांडुरंगाचं दर्शन होते महाराज. मग स्वतः भगवंत संताच्या घरी येतो आणि त्या संताला कधीच जायची गरज नाही. उलट देवच म्हणतो काहीतरी मागा. काय मागण्याची आस पाहे, मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. मागण्याची आस भगवंत स्वतः संताकडे मागतो. मग सिद्धांत माझा असा आहे, मग देव संत मागत नाहीत. मग महाराज या ठिकाणी मागणी करतात. देवाच्या मंदिरात जाऊन कधीच नामदेवरायानं मागणी केलेली नाही, तर देव स्वतः संताच्या घरी येतात. उदाहरण तुम्हाला हा दृष्टांत पटण्यासाठी, हा सिद्धांत पटण्यासाठी तुम्हाला एक दृष्टांत देतो. भजन करा विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आवाज जरा मोकळा. महाराज, माझा सिद्धांत आहे, संत कधी देवाच्या घरी मागण्यासाठी गेले नाहीत, तर देवच संताच्या घरी आलेले आहेत. महाराज, आपली परंपरा आहे वारकरी संप्रदायाची. दरवर्षी आषाढी कार्तिकी या निमित्त आपण पंढरीश परमात्म्याला भेटण्यासाठी दिंडीमध्ये सामील होत असतो. वारकरी संप्रदायाचं साधन म्हणून दिंडी आहे, दिंडी सोहळा आहे महाराज. आणि त्या दिंडी सोहळ्यामध्ये आपण सहभागी होतो, नव्हे नव्हे सहभागी झालंच पाहिजे. अशाच प्रकारे अनेक दिंड्या, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, मराठवाडा असो, कोकण असो, या विविध भागातल्या दिंड्या पंढरीश परमात्म्याला भेटण्यासाठी निघत असतात. आणि अशाच प्रकारे आमचे बंडू महाराज पौळ, हरिभक्त पारायण वैकुंठवासी बालासाहेब महाराज पौळ यांचे चिरंजीव, ज्यांचं व्रत, वडिलांचं व्रत त्यांनी हातात घेऊन अविरतपणे सेवा करणारं असं व्यक्तिमत्व आजच्या ह्या हरिकीर्तनी मंगेश महाराजावर त्यांचं प्रेम आहे या खातर उपस्थित झालेले आहेत. महाराज, अशाच दिंड्या निघाल्या. त्यापैकी मराठवाड्याची एक दिंडी निघाली आणि ती दिंडी निघत निघत गंगाखेडवरून निघत होती महाराज, जात होती. आणि गंगाखेडवरून जात असताना एक 6वी 7वी मध्ये शिकत असलेली एक मुलगी आपल्या वडिलांसोबत दरवाजामध्ये उभी होती. आणि दरवाजामध्ये ती दिंडी पाहत असताना म्हणत होती, बाबा हे काय हो बाळ, ही दिंडी पंढरपूरला चालली. पंढरपूरला? हो. तिथं काय आहे बाळ? तिथं आपला भगवंत आहे, पांडुरंग परमात्मा आहे. असं हे सगळेजण तिथं भेटण्यासाठी जातात? म्हणले हो बाळा. महाराज, त्या मुलीचं नाव आहे जना. लहानपणी असतानाच आई देवाघरी गेली महाराज, आणि कौतुकाने त्या दिंडीकडे पाहत असताना, नामस्मरण करत चालत असणाऱ्या लोकांकडे पाहत असताना तिच्या अंतकरणामध्ये इच्छा झाली, बाबा मलाही ह्या दिंडीमध्ये जायचंय हो. त्या बाबानं थोडाही विचार न करता
लागलीच आपली पडशी बांधली आणि दिंडीमध्ये सहभागी झाली आणि दिंडी वाजत गाजत टाळ मृदंगाच्या जयघोषामध्ये दरमजल बजल दरमजल करत 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 पंढरपूरला पोहोचली. पंढरपूरच्या चंद्रभागेचं दोघा बापलेकीनं स्नान केलं, भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि बारीच्या दर्शनाच्या रांगेमध्ये दोघी बापलेकी त्या ठिकाणी उभ्या राहिल्या. थोड्या थोड्या अंतरानं रांग पुढे चालत राहिली आणि राऊळामध्ये जेव्हा हे दोघं बापलेकी आल्या आणि त्या विठेवरच्या मालकाचं ते गोड रूप पाहिल्यानंतर जनीचं अंतकरण भरून आलं. महाराज एक लक्षात घ्या, ज्या ज्या भक्तगणांच्या नयनरूपी डोळ्यातून भगवंताचं रूप पाहिल्यानंतर तुमचे डोळे भरून येतात ना महाराज, त्यावेळेस तुमची भक्ती त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरण कमलावर अर्पण होते. महाराज त्या जनीचं अंतकरण भरून आलं. आणि त्या जनीचं अंतकरण का भरून आलं महाराज? त्याचं एकच कारण, ते गोड रूप. राजस सुकुमार राजस सुकुमार मदनाचा पुतला, राजस कुमार मदनाचा पुतला, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवि शशी कला, हे रवि शशी कला, जय हो. हे लोमलिया, हे रवि हे रवि शशी कला लोमलिया, हे रवि शशी कला. जनीनं ते रूप पाहिलं हो, पूर्ण आले जीवनाचा शेण तिचा हलका झाला. बाजूला बाबा होते. बाबा आता मला नाही यायचं, तुम्ही तुमच्या घरी जा. आजपासून माझा भगवंत, माझं उरलेलं आयुष्य मी माझ्या पंढरीश परमात्म्याच्या चरण कमलावर अर्पण केलं. बाबा मला आता घरी यायचं नाही. महाराज ही भावना 6वी 7वीमध्ये शिकणाऱ्या त्या जनीच्या मनामध्ये अंतकरणामध्ये आली. महाराज का? एकच कारण त्याचं, तिचं भगवंताविषयी असलेलं प्रेम. महाराज आपण पंढरपूरला जातो, दर्शन घेतो आणि कधी कधी घरी जाईल आपली एवढी धावपळ होते महाराज. पण जनीची ती अवस्था, भगवंताचं रूप पाहिलं आणि आपल्या हृदयरूपी खाण्यामध्ये त्या भगवंताला साठवलं आणि भगवंताच्या चरण कमलावर जीवन अर्पण केलं. महाराज हे रवि शशी कला, वा वा. हे लोमलिया, हे रवि शशी, रवि शशी कला, रवि शशी कला, रवि शशी कला लोमलिया. हे रवि शशी कला लोमलिया, कस्तुरी मलबर चंदना, कस्तुरी मलबर चंदना
में कस्तुरी मलबट चंदना मायबाप, आपली अवस्था अशी जर झाली ना महाराज, पंढरपूरला गेल्यानंतर तर अशा जणीसारखी अवस्था झाली ना, तर समजायची आपली भक्ती भगवंताला आवडली महाराज. परंतु असं होतंय का? 99% लोकांच्या मनामध्ये असा भाव तयार होत नाही. त्याला एकच कारण आहे, आपलं असलेलं प्रेम संसारावर एवढं प्रेम करतो. मग त्या संसारावर प्रेम केल्यामुळं या संसारातल्या माईक पदार्थाची एवढी आसक्ती होती. त्या आसक्तीमुळं आपल्याला पंढरीश परमात्मा अंतर भाव कळत नाही. आणि अंतर्भावाने आपण जर प्रेम करत नाही तर तोपर्यंत आपल्याला देव कळत नाही. आपली अवस्था देव पाहायला गेलो आणि काय व्हायला पाहिजे? आपण देवच व्हायला पाहिजे. आणि हे जणीनं देवच झाली महाराज. हृदयरूपी खाण्यामध्ये भगवंताला साठवलं आणि त्या पंढरीच्या चोराला अंतकरणामध्ये साठवी लहारी, 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 जीव हृदय मंदिरी, वा वा, जीव हृदय मंदिरी, त्याची सरली येर धार, 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 त्याची सरली हेर धार, त्याची सरली येर हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोणीला, हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोणीला, हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोणीला, कोणीला. महाराज जणीनं आपल्या अंतकरणामध्ये पांडुरंग परमात्म्याला साठवलं. हृदयरूपी खाण्यामध्ये देवाची धारणा केली महाराज. आणि तिची संसारावरलं ह्या माईक पदावरलं प्रेम कमी झालं महाराज. जीवनामध्ये असं भगवंतावर प्रेम करा, त्यांचं दर्शन झालं की राहिलेल्या आपल्या मनातल्या आशा आकांक्षाची निवृत्ती झाली पाहिजे. याच प्रकारे जणीनं दर्शन घेतलं आणि बाबाला म्हटली, बाबा आता तुम्हाला जायचं तर जा गावाला, मला नाही यायचं. बाबाने विचार केला, मुली तू लहान आहेस, कुठं राहशील तू इथं, चल माझ्यासोबत. नाही बाबा मला नाही यायचं. आणि ऐकनच हट्ट धरला मुलीनं महाराज. आजच्या मुली हट्ट धरतात कशाचा? हातभर मोबाईलचा. 10वी झाली की बाबा मला मोबाईल पाहिजे, बाबा मला लॅपटॉप पाहिजेत. या प्रकारचा आग्रह धरणाऱ्या मुली आजच्या काळामध्ये महाराज. पण जणीनं आग्रह धरला पंढरपूरच्या मालकाची सेवा करण्याचा आग्रह धरला महाराज. आणि त्या काळाची बाबावी तसेच होते महाराज. त्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या चांगल्या गोष्टीची जर एखाद्या मुलानं मागणी केली की लागलीच हो म्हणतात. मग तिथंच नामदेवराय होते. नामदेवरायानं ह्या दोघा भाषण चालू होतं. ऐकलं ना बाबा, आम्ही काय चाललंय? अहो बघा ना महाराज, माझी एकुलती एक मुलगी, आई लहानपणीच गेली, लहानाचं मोठं केलं तिला, आणि तिनं आग्रह धरला मला इथंच राहायचं, इथं कोणापाशी राहील? नामदेवराय महाराज म्हणले राहू द्या ना. मग ती म्हणते ना हो राहू द्या, मी सांभाळेन तिला. मग नामदेवरायनं त्या जणीचा हात धरला आणि घरी आली. जणीचा उद्देश काय होता की रोज मी पांडुरंग परमात्म्याचं दर्शनला वारुळामध्ये येईल, हा तिचा उद्देश होता.
आणि नामदेवराय घरी घेऊन आले. नामदेवाच्या घरी अगोदरच किती मेंबर होते? 14 आणि जणी 15वी. असा 15 जणांचा त्या ठिकाणी नामदेवरायाच्या घरी सदस्य झाले. आणि जणी मग सकाळी उठली 4 वाजता. नागेश महाराज 4 वाजता जणी उठली, स्नान केलं. तिचा उद्देश काय होता? उठायचं आणि दर्शन घ्यायचं. पण जणी अशी जाऊ लागली की नामदेवरायानं हाक मारली, जना काय महाराज आता तुला जाता येणार नाही बाई. 14 जणांचा 15 जणांचा स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक करून नंतर तुला जावं लागल. लगेच जणीनं स्वयंपाकाला सुरुवात केली. 14 जणांचा स्वयंपाक केला. जेवण झाले, भांडे घासले, मग हातपाय धुवून लगेच मग जना पुन्हा जाऊ लागली. निघताच नामदेवराय म्हणले, जना कुठं निघाली? म्हणली महाराज देवाच्या दर्शनाला. नाही बाळा, तुला जाता येणार नाही. तुला दळण निसावं लागल. दळण्यासाठी वेळ लागेल. निसून काढावं लागल दळण. गौऱ्या वेचावं लागतील. मग 12 वाजताही जाता आलं नाही. सायंकाळी पुन्हा जाण्याचा प्रयत्न केला. तिथंही नामदेव महाराजांना अडवलं. महाराज जना तुला आताही जाता येणार नाही. अगं संध्याकाळचा स्वयंपाक करावा लागल. असं करत करत त्या दिवशी तिला जाता आलं नाही. रात्रीचे 12-1 वाजायचे झोपायला जणीला. आणि रात्री 2:30-3ला ती उठावं लागायचं. असा 8-10 दिवस गेले महाराज. जणी मात्र जाता जरी नाही आलं तिनं भजन सोडलं का? नाही. गौरे असताना भजन, दळण दळताना भजन दळायला लागली. दळिता कांडिता गायीना आणता, दळिता कांडिता तुझ गायीना आणता, दळिता कांडिता तुझ गायीना आणता, दळिता कांडिता तुझ गायीना रे आणता. हे दळिता कांडिता तुझ गायीना आणता, दळिता कांडिता तुझ गायीना रे आणता, दळिता कांडिता तुझ गायीना रे आणता, दळिता कांडिता तुझ गायीना रे आणता. नवी संवेशन भरी तुझे नाम गामुरारे, नवी नवी संवेशन भरी तुझे नाम गामुरारे, नवी संवेशन भरी तुझे नाम दळिता कांडिता तुझ गायीना रे आणता, दळिता कांडिता तुझ गायीना रे आणता, दळिता कांडिता तुझ गायीना रे आणता, दळिता कांडिता तुझ गायीना रे आणता. दळण दळताना गौरे असताना माझ्या विठेवर हे सुंदर माझे जाते ग फिरते सुंदर जाते ग फिरते बहुत, जय हो. हा ओळ्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. काय भजन करायची? सुंदर माझे जाते ग फिरते बहुते, ओ या गाऊ कौतुके येरबा विठ्ठला, तू वेरबा विठ्ठला. असं म्हणायचं. ए देवा ये ना, ये रे, मला तुझं दर्शन घ्यायचंय. असं गाऊन भजन करायची. कसं? येव 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 धावून या
विलंब कवाया नवीना कृपाळू हो विलंब कवाया नवीना कृपाळू येवो 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 धावोनिया विलंब कवाया लावियला कृपाळे विलंब कवाया लावियला कृपाळे विठाबाई विश्वांबर भवचेतके विठाबाई विश्वांबरे भवचेतके कोट गुंतली समाय विश्वव्यापक कोठे गुंतली समाय विश्वव्यापके येवो दावोनिया विलंब कवाया लावियला कृपाले विलंब कवाया लावियला कृपाले येवो 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 धावनिया विलंब कवाया नवीना कृपाळू विलंब कवाया नवीना कृपाळू नवीना महाराज अशी इनवणी करायची येई गा तू पांडुरंगा येई गा तू माय बापा पंढरी चराया महाराज अशी अवस्था झाली आणि जनीला स्वतःच्या स्वच्छतेकडे वेळच मिळायचा ना एवढं काम असायचं आणि डोक्यामध्ये उवा झाल्या महाराज माझा सिद्धांत काय देवासमोर कधी मागायला गेले नाही संत देवच त्यांच्या घरी येतो हा सिद्धांत आहे आणि त्याच्यासाठी हा दृष्टांत महाराज एके दिवशी ठीक 2:30 वाजता माझ्या पांडुरंग परमात्म्यानं विठाईचं पात्र धारण केलं आणि 2:30 वाजता जनीच्या घरी आला पाणी तपवलं आणि पाणी विसान केलं नंतर जनीला उठवलं आणि जनीला उठून देव काय करायला लागला नाहू घालायला सुरुवात केली माझ्या जनीला नाही वो कोणी 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 जनीला नाही कोणी माझ्या जनीला नाही कोणी माझ्या जनीला नाही कोणी माझ्या जनीला नाही हो माझ्या जनीला नाही वो कोणी 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 माझ्या जनीला नाही वो कोणी माझ्या जनीला नाही वो कोणी 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 माझ्या जनीला नाही वो कोणी माझ्या जनीला नाही कोणी माझ्या जनीला नाही माझ्या जनीला नाही कोणी माझ्या जनीला नाही कोणी नाव घाली चक्रपाणी नाव घाली चक्रपाणी नाव खाली चक्रपाणी नाव खाली चक्रपाणी नाव घाली चक्रपाणी नाव घाली वा चक्रपाणी हे नाव खाली चक्रपाणी नाव खाली चक्रपाणी पाणी हो माझ्या जनीला नाही वो कोणी माझ्या जनीला नाही वो कोणी माझ्या जनीला नाही वो कोणी 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 माझ्या जनीला नाही वो कोणी माझ्या जनीला नाही कोणी माझ्या जनीला नाही वो कोणी माझ्या जनीला नाही वो कोणी माझ्या जनीला नाही कोणी माझ्या जनीला कोणीच नाही पांडुरंग परमात्मा नाव घाललेत महाराज नकदंताची करुणी फणी नाहू घाली चक्रपाणी साजनी माझी घाला गवेणे साजनी घाला गवेणे आता साजनी घाला गवेणी साजनी घाला
डोकं विचारलं महाराज, वा काढल्या. शनिवार बाजारात देवाने येतानाच काय आणल्या होत्या? फणी आणल्या होत्या 1-2. त्या फणीनं देवानं नाव घातलं, वा काढल्या, तरी पण काय राहिल्या? लिखा राहिल्या. काय लिखा? नागेश महाराज देवानं असं जणी समोर असं डोकं घेतलं आणि एक लिख कुठे घ्यायचे? नखाव घ्यायचे आणि कशी मारायचे? टुचक. कोण? मी नाही का? गोविंद महाराज नाही. कोण? तुम्ही नाही, मी नाही. हो, जगाचा मालक. कुठं? देवाच्या घरी का? नाही, जनीच्या घरी. कशाचा परिणाम? भक्तीचा परिणाम आहे महाराज. संत कधी देवाच्या घरी गेले नाही, देव साक्षात संतांच्या घरी येतात महाराज. मग नामदेव राय कधी गेले आणि कस काय मागणी केली? त्याचं एक कारण आहे महाराज. नामदेव रायानं स्वतःसाठी कधीच काही मागितलं नाही, पण एक घटना संत मंडळीमध्ये घडली महाराज. कार्तिकी एकादशी नंतर त्रयोदशीच्या दिवशी ज्या ज्ञानोबरायाला मांड्यासाठी खापर भेटू दिलं नाही, ज्या ज्ञानोबरायाला पवित्र इंद्राणीच्या पाण्यामध्ये स्नान करून दिलं नाही, त्या धर्म मार्तंड लोकांचा उद्धार करण्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला महाराज. त्या ज्ञानेश्वराने 22व्या वर्षी समाधी घ्यावी लागली महाराज. आणि तो समाधी सोहळा त्रयोदशीला झाला आणि सगळं अलंकापूरमध्ये सासरू नयनाने साक्षात पंढरीश परमात्म्याच्या उपस्थितीमध्ये ज्ञानोबरायांना समाधी दिली महाराज. आणि तिथून पुढच्या एकादशी म्हणजे शुद्ध एकादशीच्या दिवशी वाळवंटामध्ये सगळे संत मंडळी आले महाराज. चोखोबाराय आले, नामदेवराय आले, गोरोबा काका, जना, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, सोपानदेव सगळे संत आले. आणि वारुळामध्ये कीर्तनाला विना घेतला माझ्या नामदेवरायानं. आणि नारदाच्या गादीवर उभे राहिल्यानंतर एक 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 खांब बघत जाऊ लागले. कोण? नामदेवराय. चोखोबायाचा खांब दिसला, चोखोबाराया दिसले, गोरोबा काका दिसले, जनाबाई दिसल्या, निवृत्ती दादा दिसले. आणि मधला खांब मात्र रिकामा होता. ज्या मधल्या खांबावर ज्ञानोबराय नेहमी उभं राहायचे. जनाबाईनं चाल सांगावी आणि माझ्या ज्ञानोबरायानं चाल गावावी महाराज. जशी आज संतोष महाराज आणि मनोज महाराजांनी चाल गायली, ते चाल सांगण्याचा मान त्या काळामध्ये जणीला होता. आणि पहिली चाल आमचे ज्ञानोबरायाचे गायचे आणि तेच खांब रिकामा दिसला. निवृत्ती दादाकडे नजर मारली, सोपान काकाकडे नजर मारली महाराज. आणि मुक्ताईच्या डोळ्यावर चेहऱ्यावर नजर मारल्यानंतर मुक्ताईचं धड भरून आलं. भाऊ होता महाराज, मोठा भाऊ. लहान बहीण होती. मग जेव्हा विठ्ठल पंताने आईसाहेब रुक्मिणी माताने देहांत प्रायश्चित्त दिलं आणि आई कुठं हा शब्द वापरल्यानंतर निवृत्ती दादानं सांगितलं आई देवाघरी गेली असं. मग आजपासून तुमची मी आई महाराज. तेव्हापासून मुक्ता हा शब्द कधीच वापरला नाही. मुक्ताई ही आई बनली. आणि त्या कीर्तन रूपी सेवेमध्ये मुक्ताईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि मुक्ताईनं धाव घेतला, नामदेवरायाच्याकडे आली आणि त्या नामदेवरायाच्या चरणकमलावर येऊन बिलगू लागली. महाराज माझा ज्ञाना हो 22व्या वर्षी जग सोडून गेला. कासावीस प्राण जीवत मळी, कासावीस प्राण ऐका दादा, जीवन मळी, कासावीस मन तळ कासावीस प्राण मन दादा हो दादा, जनाबाई, निवृत्ती दादा, सोपानदेव सगळेजण रडायला लागले महाराज. का? ज्ञानोबराय दिसले नाही. ज्ञानाचा राजा माझा ज्ञानोबराय, जगाची आई ज्ञानाई दिसली नाही महाराज. मुक्ताईनं ठाव फोडला महाराज.
महाराज 22व्या वर्षी माझ्या भावानं समाधी घ्यावी, जगाच्या मालकाला कळालं नाही. सगळी जण रडायला लागली. महाराज बहीण लहान असो का मोठी असो, भावावर प्रेम करणारी ती बहीण असते. चुकल्यानंतर आपल्या भावाला धडा शिकवणारी बहीण असते महाराज. पण कधी बहिणीचा राग बनू नका हो. लहान जरी असतील, तुम्ही जर चुकत असाल तर त्या बहिणीची क्षमा मागा, त्या बहिणीवर प्रेम करा. दिवाळी सारख्या पवित्र सणाला आणायला कधी विसरू नका महाराज. अरे वयाचं 21-22 वर्ष आपल्या आईवडिलाच्या भाऊ बंधवाच्या सानिध्यात राहणारी ती बहीण, आणि अचानक तिला धक्का बसतो दुसऱ्याच्या घरी जाण्याचा. अरे आपल्या हृदयावर दगड ठेवून ती माय दुसऱ्याच्या घरी जाते, आणि तिथलं भरं करत करत तुमचं ही पंढरीश परमात्म्याच्या चरण कमलावर अर्पण विनंती करते. हे देवा, माझं माहेर सुखी राहू दे, माझ्या सासरमधले लोक सुखी राहू दे. एवढं प्रेम आपली बहीण करते महाराज. आणि त्या मुक्ताईचा कंठ दाटून आला. हे तैशी ती जननी शोक वाहे. वा वा. निवृत्ती दादा रडायला लागले. सोपान देव जनाबाई रडायला लागली महाराज. येवलीशी मुक्ताई रडली. आणि मग राग आला माझ्या नामदेवरायांना. बाजूला केलं मुक्ताईला आणि विना तसा ठेवून विठ्यावरच्या मालकाला भांडायला सुरुवात केली. ए विठ्या, तुला थोडीशी लाज वाटली नाही? अरे ज्यानं अत्याचार केला, ज्याने इंद्रायणीचं पवित्र पाण्यात स्नानच करून दिलं नाही, अशा लोकांचा उद्धार करण्यासाठी ज्यानं ज्ञानेश्वरी लिहिली रे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. अरे ज्यानं पसायदान लिहिलं त्याला 22व्या वर्षी समाधी घ्यावी लागते. आणि मग विटेवरच्या मालकाला हे भांडण कळल्यानंतर विटेवरच्या मालकाने वीट सोडली आणि समोर आली. नामदेवराय, फारच राग आला तुम्हाला? नाही तर का देवा, तुम्हाला एवढं कळू नये? 22व्या वर्षी कुठं समाधी माझ्या ज्ञानोबरायाला घ्यावी लागली. चिमुकली मुक्ताईनं टाव फोडला. सोपान देव रडायला लागले देवा. मग शांत केलं, गळ्याला मिठी मारली माझ्या पांडुरंग परमात्म्यानं. आणि मग मात्र नामदेवरायानं, देवा मी आजपर्यंत तुम्हाला कधी काही मागितलं नाही. आतापर्यंत जेवढे काय भजन केलं, कीर्तन केलं, कधी तुमच्या समोर मागणी केलं नाही. पण आज मी तुमच्यासाठी एक तुमच्या समोर मागणं करतो. आणि ती मागणी महाराज अभंगाच्या अकल्पायुष भावे दया गुणा, अकल्पायुष भावे दया गुणा.
सकळ हरच्या दासा हरच्या दासा हरच्या दासा माझी सकळ हरच्या दासा हरच्या दासा हरच्या दासा माझी सकळ हरच्या दासा हरच्या दासा हरच्या दासा माझी सकळ हरच्या दासा हरच्या दासा हरच्या दासा हो माझी सकळ हरच्या दासा हरच्या दासा हरच्या दासा माझी सकळ हरच्या दासा हरच्या दासा हरच्या दासा हो माझी सकळ हरच्या दासा हरच्या दासा हरच्या दासा माझी सकळ हरच्या दासा हरच्या दासा हरच्या दासा हो कल्पनेची बाधा न हो कोणे काळी 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 हो कल्पनेची बाधा न हो कोणे काळी कल्पनेची बाधा न हो कोणे काळी कल्पनेची बाधा न हो कोणे काळी वा वा तेव्हा माझ्या नामदेवरायानं देवासमोर मागणी केली. काय केलं? अकल्पाविष व्हावे तया कुळा माझी आज कळा हरीच्या दासा. काय मागणी केली? जे तुझे दास आहेत महाराज देवा, तुझे जेवढे काही दास आहेत, तुझे भक्त आहेत, त्यांना अकल्प आयुष्य लाभू दे. कल्प ही संख्या आहे महाराज, आणि त्या कल्पाच्या शब्दापूर्वी हा उपसर्ग लावला. अकल्प आयुष्य लाभू दे. एवढं आयुष्य नामदेवरायानं ज्ञानोबारायांसाठी मागितली. ती घटना घडल्यामुळे इथून पुढे तुझे जेवढे काय हरीचे दास आहे देवा, त्यांना एवढं आयुष्य लाभू दे. अकल्पाविष्य व्हावे दयाकुळा माझी या सकळा हरीच्या दासा. कोणला आयुष्य मागितलं? हरीचे दास. मग हरीचे दास कोण? हरीचे दास म्हणजे जे सदैव तुझ्या भक्तीत लीनेत. जसे आमचे हनुमंतरायानं, काय माझ्या हनुमंतरायानं भजन केलं. बसावं, ध्यानस्थ व्हावं आणि प्रभू रामचंद्राचं भजन करावं. जय ऐका, असं भजन केलं महाराज, आणि साक्षात माझ्या प्रभू रामचंद्रानं दर्शन दिलं. हनुमंतरायांनं भक्ती केली, दर्शन झालं. अहो एवढंच काय, माझ्या मातंग ऋषीची सेवा करत करत शबरीनं सेवा केली मातंग ऋषीची, आणि मातंग ऋषीजीने सांगितलं, शबरी तुला भगवान परमात्मा भेटणार म्हणजे भेटणार, पण तू भजन सोडू नको. आणि मातंग ऋषी गेल्यानंतरही सुद्धा तिनं भजन करत राहिली. कसं भजन करायची? जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटियों का पावन होगा, शबरी की कुटियों का पावन. हे आएंगे रघुराई तब मैं आसन पर बैठाऊंगी, मीठे मीठे मेरा अपने हाथों से खिलाऊंगी. मेरा गुलाम जी मैं आदर पर बिठाऊंगी, मीठे मीठे मेरा अपने हाथों से खिलाऊंगी. हो साथ लखन का दर्शन होगा शबरी की कुटियों का पावन होगा, शबरी के राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों आणि असं भजन केलं. आणि एके दिवशी प्रभू रामचंद्राला यावं लागलं. शबरीचे उष्टे पोरं खावं लागले. महाराज यांना म्हणायचं हरीचे दास. हरीचे दास होण्यासाठी महाराज सातत्याने भक्ती करावं लागते. जसं आमचं मुक्ताई भजनी मंडळ शांतीनगर परभणी रोज हरिपाठ पाठ नित्यनेमान आमच्या हरिभक्त पारायण सविताताई यांचं नियोजन असते. महाराज काय गोड आता हरिपाठ सादर झाला महाराज. नाही तर काही काही ठिकाणी हरिपाठ होतात आमच्या खेड्यामध्ये.
4-5 जणी बसतात व आपल्या वरंड्यामध्ये. मी काय हरीचे दास सांगालो, हरीचे दास कोणाला म्हणतात. असं 4-5 जणीचा हरिपाठ रंगला ना गोविंद महाराज. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी मुक्ता. दुधाला उतू येईन बाई लगेच मध्ये. मग यांना हरीचे दास म्हणायचं का नाही महाराज. एकदा का भजनाला बसलं रे बसलं की पुन्हा दुसरा संसारातला विषय नाही. एकदा महाराज काय सांगा, असंच कीर्तनाला गेलो आणि कीर्तन जिथं होतं तिथं मुक्कामच पडणार होता आमचा. दत्ता महाराज होते सोबत. आणि असंच कीर्तन संपलं. 11 वाजता संपलं कीर्तन. आमची तिथं राहण्याची व्यवस्था केली ते होते महाराज. ह्या 4-5 गळ्यात माळी, वैष्णवगण, मस्तपैकी आमचं तिथं निवासस्थान केलं. आणि 12-1 वाजेपर्यंत आमच्या ठाला विठाला महाराज. आमचं परम भाग्य की आज आमचे आपल्या परभणी नव्हे मराठवाड्यामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं असे हरिभक्त पारायण त्र्यंबक महाराज दस्तापूरकर यांचं या ठिकाणी माझ्यासारख्या कीर्तनकाराच्या सेवेसाठी ते उपस्थित झाले. हे माझं काहीतरी आदल्या जन्माचं पुण्य. कोणते दत्ता महाराज, आदल्या जन्मात पुण्य असल्याशिवाय असा योग येत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आणि माझ्या काहीतरी आदल्या जन्माचं पुण्य असेल, आमच्या मंगेश भाऊचं आदल्या जन्माचं काही पुण्य असेल. आज आमच्या त्र्यंबक महाराजांची उपस्थिती लाभली महाराज. अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय हा योग येत नाही महाराज. अनंत जन्मीचे सुकृत पदारी, अनंत जन्मीचे सुकृत पदारी, आनंद जन्मीचे सुकृत पदारी, आनंद जन्मीचे सुकृत पदारी. त्याचे मुखी हारी पैका होया, त्याचे मुखी हारी पैका होया. हरिमुखी गाता हरभरी चिंता, हरिमुखी गाता हरभरी चिंता, हरिमुखी गाता हरभरी चिंता, हरिमुखी गाता हरभरी चिंता. अनंत जन्माचं पुण्य एकत्रित आल्याशिवाय हा योग येत नाही महाराज. आता माझं असं झाली अवस्था, एवढा मोठा महात्मा माझ्या समोर बसला, काय बोलावं काहीच कळत नाही. मी ठरलो शिक्षक, चांगल्याची संगत लाभली म्हणून ह्या गादीवर आलो महाराज. नाही तर आमचे मित्र कंपनी, शिक्षक कंपनी कुठे आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती. पण काहीतरी आजच्या जन्माचं पुण्य. विठाला विठाला की आपण साधना करत असताना कशी केली पाहिजे. हरीचा दास कोणला म्हणायचं महाराज. मग असंच आमचा मुक्काम पडला आणि सुरू केलं महाराज त्यांनी की मी 4 वाजता उठतो, अभिषेक करतो देवाचा आणि तिथून आलं की देवाची पूजन वगैरे करणं आणि असं सांगू लागले. मग ऐकून घेतलं. सकाळी उठले, 4 वाजता उठले, गेले, अभिषेक करून आले आणि मग देवघरातले देवपूजन केलं आणि मग बसले जपाला. आणि त्यांचा नियम असा होता महाराज, सांगितला मला त्यांनी की जप संपला रे संपला की काय पाहिजे होतं, जेवण पाहिजे होतं. पुन्हा आवडीचं कोणती भाजी बंडू महाराज मत नव्हती, जी सांगितली तीच करावं लागायची. मग त्या दिवशी काय झालं कोणास ठाऊक, कीर्तन उशीर झालं सुटलं. म्हातारीला सकाळी जागच आला नाही आणि रात्री विचारायचं विसरून गेले की काय भाजी करायची. मग सकाळी 4 वाजता बाबा गेले, अभिषेक करून आले आणि देवपूजा घरातली केली. जप सुरू झाला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. मग म्हातारीला जाग आला, म्हातारी खडबडून उठली.
माय 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 मी तर काहीच विचारलं नाही की आज भाजी कोणती करायची न्यारीला, विसरलेच. पण म्हातारी हुशार होती. म्हातारीने काय केलं, किचन वट्यावर टोपलं होतं. भाजी गोबी होती, टमाटे होते, कारले होते, आलू होते. टोपलं घेतली ना, असं म्हातारीची रूम होती देवघराची आणि किचन रूम अशी. म्हातारीने टोपलं घेतलं, दरवाजात बसली आणि एक एक भाजी दाखवत राहिली. पहिल्यांदा आलू दाखवला, दाखवल्यानंतर आलूचा दाखवला की जप कसा झाला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हणजे मला नको. आणि काय करू चालवले, जप चालू होता. पुन्हा दुसरी कारले घेतली, कारलं दाखवलं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणजे नको. आणि नंतर शेवटचा आयटम दाखवला गोबी. म्हाताऱ्याला लय आवडायची, दाखवली अशी. आणि दाखवल्यानंतर म्हाताऱ्याचा जप कसा झाला माहिती आहे का, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. चित्ते नाही नामे हरी देव चित्ते नाही नामे तरी ते व्यर्थ चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ चित्त नाही नामे. त्रिवेणी संगमे नाना त्रिते भ्रमे चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमे नाना त्रिते चित्त नाही नामे तरी ते चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जर नामस्मरण करताना चित्त जर नसत तर त्या नामामुळं हरीचा दास होत, हरीचा दास व्हायचा असेल तर अविरतपणे भक्ती करा. जी भक्ती मेवाड प्रांतामधली आहे का, 5 वर्षाची असताना मीरा आपल्या आईसोबत भागवत कथा श्रवण करायला जायची. आई जिथं जाईल तिथं जायची. आईनं असंच घेऊन गेली आणि तिथं कथा चालू असताना मस्त रमून गेली त्या कथेमध्ये. आणि कथा संपली की त्या कथाकाराला म्हणली, महाराज मला देव पाहिजे हो, मला देवाला भेटायचे हो. असं प्रत्येक ठिकाणी म्हणावं. एके दिवशी कथाकारानं रागानं त्या कृष्ण परमात्म्याची मूर्ती देऊ टाकली. हे घे तुझा देव. मग जणी मीरानं ती मूर्ती घेतली आणि मूर्ती घेऊन घरी आली. आणि घरी आल्यानंतर मूर्तीचा अभिषेक केला, कृष्ण परमात्म्याला वस्त्र परिधान केले, फुलाची माळ सुंदर केली आणि भजन करायला सुरुवात केलं. महाराज एवढी रममान झाली महाराज. तिचं नित्य नेमानं सकाळ दुपार संध्याकाळ भजनच असायचं. दुसरं काहीच तिचं खाण्यात चित्त नाही, कशात चित्त नाही, फक्त आणि फक्त देवाचं नामस्मरण भजन. मग राजाची कन्या होती, ती काय साधारण मुलगी होती का. मग राजा ती लग्नाला आल्यामुळं राजानं लग्नाची सावडासावड सुरू केली, स्थळ बघायला सुरुवात केली. आणि नंतर ही म्हणली मला लग्नच करायचं नाही. अरे बापरे, राजानं म्हणलं तर अवघडच झालं. राजाची कन्याने लग्न नाही म्हणाली. मग खूप इनवणी केली तरी नकोच म्हणली ती. आणि तिला मग शेवटी हाकलून दिलं. हाकलून दिल्यानंतर तिनं कृष्ण परमात्म्याची मूर्ती हातात घेतली आणि मंदिर होतं त्या मंदिरात गेली. आणि मंदिरात गेल्यानंतर सुरू केलं आपलं भजन. भजनात अशी रममान झाली, नुसतं भजनच. लागी लागी रे लगन लागी लागी रे लगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. मैं तो हरि गुण गाने लगे ऐसे लागी लगन लागी रे लगन लागी रे लगन. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. तो हरि हरि गुण गाने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. महलों में पली गोलन चली मेरा गोविंद गोपाल गाने लगी. गोविंद गोपाल गाने लगी मेरा गोविंद गोपाल गाने. वो तो गली गली हरि गुण गाने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन.
आणि एवढं भजन करू लागली महाराज, तिला कशाचंच भान राहिलं नाही महाराज. घरून डबा येईन गेला का, महिलेनं डब्याची व्यवस्था केली. रोज सकाळी आणि संध्याकाळी डबा आणून द्यायची ती महिला, आणि ती डबा खायची आणि भजन करायची. आणि अशा हरीच्या दासामध्ये, दासांच्या संगती जर कोणी आलं तर त्याची वासना सुद्धा नष्ट होते. एवढी ताकद हरीच्या दासामध्ये असते. आमच्या वैकुंठवासी मारुतराव महाराजांच्या हे खरे हरीचे दास होते, ज्यांनी जिथं तिथं कीर्तनाला जावं, नियम द्यावा, एकाच अटीवर द्यायचे. कोणत्या? तुला 2 पोते दळावं लागल, अन्नदान करावं लागल, तरच आमचा नियम तुम्हाला. अशा ठिकाणी ते नियम द्यायचे. आज जे सप्ते गावोगावामध्ये चालू आहेत महाराज, त्याला एकच कारण आहे, आमचे वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर. यांना म्हणायचं हरीचे दास. अशी हरीची दास आमची मीरा एकदा भजनात तल्लीन झाली रे झाली की पुन्हा तिला काहीच कळत नव्हतं भजन कशी करायची. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल.